नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आज आपण जात आहोत राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज येथे। तर हे प्राणी संग्रहालय आहे भारतीय विद्यापीठाजवळ पुणे सातारा महामार्गावरील कात्रज या गावाजवळ हे एक प्राणी संग्रहालय वसलेलं आहे। तर हे गार्डन आहे पुण्यापासून 13 ते 14 किलोमीटर अंतरावरती आणि जर तुम्ही या ठिकाणी PCMC मधून येत असाल तर PMT बस डायरेक्ट कात्रज बस या ठिकाणी येते आणि ती तुम्हाला राजीव गांधी प्राणी संग्रहालय स्टॉप जवळ सोडते। तर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत ते म्हणजेच राजीव गांधी प्राणी संग्रहालयाजवळ। तर याला कोणी कात्रज गार्डन किंवा मग झू असं सुद्धा म्हणतात। तर हे कात्रज गार्डन म्हणजेच राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे दर बुधवारी बंद असतं। तर हे आहे तिकीट घर। तर या ठिकाणाहून आपण तिकीट काढू शकतो। तर या ठिकाणी आहे मोठ्यांसाठी 40 रुपये आणि लहान मुलांसाठी तिकीट आहे ते म्हणजेच 10 रुपये। तर तिकीट घेऊन जाऊयात आपण आता मध्ये। तर आम्ही 2 जण होतो त्यामुळे मग आम्ही 2 तिकीट घेतले आणि आता आपण जाऊयात तिकीट घेऊन एंट्री गेटवरती। तर आता इथे आपण एंट्री घेतलेली आहे आणि हा आहे तो म्हणजेच हा राजीव गांधी झूलॉजिकल पार्कचा मॅप। तर या ठिकाणी आहे ते म्हणजेच कुठे कोणते प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत तर त्याचा पूर्ण इथे मॅप लावलेला आहे। तर तुम्हाला जिकडे जायचं असेल तिकडे तुम्ही पहिले व्हिजिट करू शकता। तर या ठिकाणी आहे ते म्हणजेच लिहिलेलं झू। तर या ठिकाणी उभं राहून सगळेजण छान असे फोटोज क्लिक करतात। तर या ठिकाणी होते हे माकडं। तर या ठिकाणी झाडावरती खूप छोटे छोटे असे माकड होते आणि जर तुम्ही डावीकडे गेलात तर तुम्हाला साप वगैरे पहिले बघायला मिळतील आणि उजवीकडे गेलात तर तुम्हाला वाघ सिंह पहिले बघायला मिळेल। तर हा आहे धामण जातीचा बिनविषारी साप। तर हा साप गवताळ प्रदेशात शेतात आणि जंगलात राहतो आणि त्याची लांबी 10 फुटापर्यंत लांब असते। उंदीर व बेडूक हे त्याचं मुख्य खाद्य आहे आणि हा साप बिनविषारी असून तो अतिशय चपक असा आहे। तर हा असा धामण जातीचा सगळ्यात आधी आपल्याला साप बघायला मिळतो। तर इथे लिहिलेलं आहे पुणे स्नेक गार्डन। तर इथे तुम्ही बसून फोटो क्लिक करू शकतात कारण इथे नागाच्या फणीचा आकाराचा फोटो आणि इथे सोबतच तुम्ही छान अशी सेल्फी किंवा मग फोटोसुद्धा क्लिक करू शकता। हे इथे 2 स्पॉट फोटोज क्लिक करण्यासाठी आहे। तसंच या ठिकाणी मध्ये मध्ये अशा प्रकारचे पोस्टर लावलेले आहेत की ते हे तुम्हाला माहीत आहे का। तर इथे आहे ते म्हणजेच घोणस। तर ह्या घोणस सापाची लांबी 3 ते 5 फुटापर्यंत असते आणि त्याचं जे डोकं असतं तर ते चपटं आणि त्रिकोणी असतं। तर हा साप काश्मीर सोडून भारतात सर्वत्र ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचं जे वास्तव्य असतं तर ते शेतापासून ते त्याच्या वारुळापर्यंत असतं। तर त्याचं खाद्य आहे उंदीर आणि लहान सस्तन प्राणी हे घोणस सापाचं मुख्य खाद्य आहे। इथे आहे मोठा असा जाळीदार अजगर। पण हा जो अजगर आहे तर तो बिनविषारी आहे। तर याचा जो रंग असतो तर तो पिवळसर रंगावर जाळीसारखी नक्षी असणारा हा साप आहे। हा अजगर जगातील सर्वात लांब समजल्या जाणाऱ्या सापांपैकी असणारा हा साप निकोबार बेट आणि ईशान्येकडील सदाहरित जंगलात आढळतो। जमिनीवर राहणारा हा साप उत्तमरित्या झाडावर चढू शकतो आणि याचं खाद्य म्हणाल तर हा सस्तन प्राणी आणि पक्षी इत्यादींची शिकार करून तो त्याचं जे आयुष्य आहे तर तो जगतो आणि त्याची जी लांबी आहे तर ती जवळपास 12 फुटापर्यंत असते। त्यासोबतच या ठिकाणी आहे ते म्हणजेच वेगवेगळ्या जातीचे कासव। तर या ठिकाणी आहे तो म्हणजेच हा चांदणी कासव। तर चांदणी कासव मुख्यत्वे जे आहे तर तो शाकाहारी आहे पण कधी कधी तो मृत प्राणी किंवा मग त्यांच्या विष्ठेवर त्याचं जे जीवन आहे तर तो ते जगतो। मादी आकाराने मोठी असून नराची शेपूट मादीपेक्षा लांब असते। कायद्याने संरक्षण असल्यामुळे हे चांदणी कासव आपण पाळू वगैरे शकत नाही। इथे मध्ये मध्ये अशा प्रकारचे जे आहेत तर पोस्टर लावलेले आहेत। तर इथे आहे ऐकावे ते नवलच म्हणजेच खाऱ्या पाण्यातील मगरीची जी लांबी आहे तर ती जवळपास 33 फुटापर्यंत असते। तर ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहे शक्यतो म्हणजेच त्यावरती चर्चा होत नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी ऐकावे ते नवलच असे वेगवेगळे ठिकाणी या ठिकाणी पोस्टर लावलेले आहेत। त्यानंतर इथे आहे हा सापांचा एक्झिबिशन हॉल। तर या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे साप आपल्याला बघायला मिळतात। तर इथे आहे हा ग्रीन इग्वाना। याचे नराचं जे डोकं असतं तर ते मोठं असतं आणि त्याच्या ज्या मान व पाठीवरती कंगवे मोठे असतात। तसेच त्याच्या डोक्यावरती भगव्या रंगाची झलक दिसते आणि इग्वाना मध्य व दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतो।
लहानपणी कीटक खातात व मोठे झाल्यावर हे पूर्णपणे शाकाहारी होतात. तसंच इथे आहे ते म्हणजेच धूळ नागिन. ही धूळ नागिन बिनविषारी असते. याची लांबी असते ती म्हणजेच 45 सेंटीमीटर आणि फिकट किंवा गडद तपकिरी रंगाचं याचं शरीर असतं आणि त्या शरीरावरती पांढरे किंवा मग पिवळसर त्याचं पोट असते. पिल्लांच्या शरीरावर गडद पांढरे आडवे पट्टे असतात आणि हे जे आहे तर हे उंदीर खाऊन शक्यतो जगतात. तर हा जो तस्कर आहे तर तो विषारी आणि बिनविषारी अशा दोघी प्रकारांचा असतो आणि त्याची जी सरासरी लांबी असते तर ती 70 सेंटीमीटर ते 168 सेंटीमीटरपर्यंत असते आणि तस्कर आपल्याला भारतामध्ये सर्वत्र ठिकाणी आढळतो. तर आहे चापडा. तर या चापडाची जी सरासरी लांबी आहे तर ती 40 सेंटीमीटर ते 150 सेंटीमीटर एवढी आहे आणि त्याचा जो आढळ आहे तर तो पश्चिम घाट आणि पूर्व घाटामध्ये आपल्याला शक्यतो बघायला मिळतो. तसंच या ठिकाणी जे आहे ह्या एक्झिबिशन हॉलमध्ये आपल्याला खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे जे साप या ठिकाणी बघायला मिळतात. तर इथे आहे ते म्हणजे सुसर. तर सुसर जे आहे तर ते खूप जास्त असं लांब सडक असतं आणि सुसरची लांबी जी असते तर ती जास्तीत जास्त 21 फुटापर्यंत असते, म्हणजे जवळपास 6.4 मीटर एवढी असते. तर सुसर आपल्याला भारतामध्ये गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांमध्ये बघायला मिळतं. तर मगर ही भारतामध्ये बहुतेक सर्व प्रांतात आपल्याला बघायला मिळते. नदीच्या आणि तलावाच्या तसेच पाण्यातच आपल्याला ही दलदलीमध्ये तिचं वास्तव्य सहसा असते. तर हिची जी उंची असते तर ती 12 फुटापर्यंत म्हणजे 4 मीटरपर्यंत ही मगर असते. तर या सेक्शनमध्ये आपल्याला खूप जास्त असे साप वेगवेगळ्या जातीचे बघायला मिळतात आणि सोबतच या ठिकाणी कासव किंवा मग मगर ते सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या जातीचे बघायला मिळतात. तर हा आहे पाणकासव. तर याचं जे वास्तव्य असतं तर ते सहसा पाण्यामध्येच असतं, कारण जसं की त्याचं नाव आहे ते म्हणजेच पाणकासव. तर इथे आपल्याला याची जी माहिती असते म्हणजेच कुठल्याही कासवाची किंवा मग सापांची तो विषारी आहे की बिनविषारी याची संपूर्ण माहिती आपल्याला इथे एका पोस्टरमध्ये लिहिलेली असते, ज्या त्या ठिकाणी म्हणजेच आपल्याला इझिली कळतं की हा कुठल्या जातीचा किंवा. तर या ठिकाणी आहे हा नाग. तर नाग हिंदूंना वंदनीय असलेला नाग दिनचर असून दिवसला असता फणा काढतो, म्हणजेच फणामागे मोड लिपीतील 10चा आकडा असतो. तर हा असा नाग म्हणजे ज्याची जी आपण नागपंचमीला वगैरे पूजा करतो किंवा नागाला जे मानलं जातं तर हा त्या प्रकारचाच नाग आहे आणि हा जो आहे तर हा शक्यतो विषारीच असतो. त्यामुळे जर तुम्ही कधीही म्हणजेच इथंच नाही, इथं तर काही करणार नाही, पण जर तुम्ही नागपंचमीला वगैरे पूजा करत असाल तर शक्यतो ती रिस्क घेऊन या ठिकाणी पूजा करू नका. तर इथे आहे ते म्हणजेच दिवड. तर हा बिनविषारी असतो आणि या सापाची जी लांबी असते ती जवळपास 3 फूट म्हणजेच की 1 मीटर असते आणि याच्या अंगावरती जे आहे तर बुद्धिबळाच्या पटावरती जसं असतं तर तसंच सेम या ठिकाणी त्याच्या अंगावरती असतं. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, म्हणजेच की आपण जसं गोट्या वगैरे ठेवतो व्हाईट ब्लॅक तर अशा प्रकारे त्याच्या अंगावरती जे आहे तर ते नक्षीकामासारखं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. परत हा आहे ते म्हणजेच हा तिसरा पॉईंट फोटो क्लिक करण्यासाठी. तर या ठिकाणी तुम्ही मान ठेवून अशा प्रकारे जे आहे तर ते फोटोज क्लिक करू शकतात. तर इथे आहे हा मोठा असा अजगर. तर हा अजगर बिनविषारी आहे आणि त्याची लांबी जी आहे तर ती जवळपास 15 फुटापर्यंत असते, म्हणजेच 5 मीटरपर्यंत एवढी असते. तर या ठिकाणी त्याचं मुख्य खाद्य म्हणाल तर तो उंदीर, घुशी अशा प्रकारचं त्याचं खाद्य आहे. त्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला सगळ्या ठिकाणी ॲरो बघायला मिळतात, म्हणजेच आपण काही मिस करायला नको बघायचं. त्यामुळे तर इथे आहे भारतीय मोर. तर जसं की तुम्हाला माहिती की राष्ट्रीय पक्षी आपला भारताचा हा मोर आहे. तर या ठिकाणी आपल्याला बरेचसे मोर बघायला मिळतात, म्हणजेच ते पूर्ण पॅक केलेले आहेत. म्हणजे एवढे व्यवस्थित आपल्याला क्लिअर बघायला मिळत नाही, कारण की त्याची जी जाळी आहे तर ती खूप जास्त अशी बारीक आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा एवढं क्लिअर दिसत नसेल. पण या ठिकाणी जवळपास 5 ते 6 मोर या ठिकाणी आहेत आणि शक्यतो जर तुम्ही पावसाळ्यामध्ये वगैरे गेलात तर इथं तुम्हाला त्यांची छान अशा पिसारा वगैरे सुद्धा फुललेला बघायला मिळू शकतो आणि मोरांच्या समोरच असं छान असं जे आहे छोटंसं तळं आपल्याला इथे बघायला मिळतं. शक्यतो जे प्राणी उडतात किंवा मग झेप घेऊ शकतात तर त्यांना पूर्ण असं जाळीमध्ये पॅक केलेलं असतं. तर आता आपण सरळ जातोय, म्हणजेच आता आपण जाणार आहोत ते म्हणजेच
वाघ वगैरे बघण्यासाठी. तर कधी-कधी काय होतं, की काही प्राणी किंवा मग पक्षी म्हणजेच प्राणीच वाघ, सिंह वगैरे जे असतात, तर आपण शक्यतो तेच जास्त बघायला त्या ठिकाणी जातो सापान वगैरे त्याच्यापेक्षा. पण ते कधी-कधी झोपलेले असतात. मग काय करायचं आपण थोडंसं असं सगळं फिरून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपण वाघ, सिंह जे आपलं बघायचं राहिलेलं असतं तर ते आपण बघू शकतो. तर या ठिकाणी जे आहे तर अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणजेच इथे कोणतेतरी अजून प्राणी किंवा पक्षी या ठिकाणी ॲड करत असावेत. म्हणून हे इथं या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. तर इथे आहे स्लॉथ बिअर म्हणजेच अस्वल. तर अस्वलाचं म्हणाल तर हे एकाच ठिकाणी म्हणजे असं कोपऱ्यामध्ये वगैरे या ठिकाणी बसतं आणि उन्हाचं प्रमाण जे आहे तर ते खूप जास्त असल्यामुळे ते सावलीला वगैरे बसतात. तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं जे अस्वल आहे तर एकच अस्वल या ठिकाणी आहे आणि तेही सुद्धा असं छान कोपऱ्याला बसलेलं होतं. तर इथे आहे ते म्हणजेच हे चितळ. तर त्यांच्या अंगावरती ना छान असे हे हरणासारखेच दिसतात पण याची जी जात आहे तर ती आहे चितळ. तर हे खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी होते आणि हे मस्त छान असे या ठिकाणी खेळत होते. तर इतकं मस्त वाटत होतं बघून असं वाटत होतं यांनाच बघत राहावं आणि त्यांची जी शिंगं असतात तर ते शिंगंसुद्धा हरणांसारखेच असतात. आणि जे चितळ नर असतात तर त्यांना शिंगं असतात आणि जे चितळ मादी असतात तर त्यांना शिंगं नसतात. म्हणजेच की या ठिकाणी नरांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात होतं कारण की बऱ्याचशा त्यांना शिंगं वगैरे होते. त्यामुळे ते नर आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी इझिली कळलं कारण की त्या ठिकाणी पोस्टरमधून आपल्याला इझिली समजतं की कुठलं काय वगैरे इन्फॉर्मेशन असेल तर ते कळते. तर त्याच्याच शेजारी होते ते म्हणजेच हे सांबर. तर सांबरचे जे आहे तर हे आपल्याला भारतीय उपखंडामध्ये आढळतात आणि त्याची जी नराला 1 ते 2 वर्षात जे आहे छोटी शिंगं येतात आणि मादीला 3 ते 4 वर्षांनी येतात आणि यांचा जो समूह असतो तर यांना समूहामध्ये राहायला खूप जास्त आवडतं. म्हणजेच त्यांचा जवळपास 5 ते 6 याचा समूह असतो आणि ते समूहामध्येच राहतात. त्यामुळे या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात असे सांबार आणि काळवीट म्हणाल किंवा मग ते चितळ असे खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे समूह या ठिकाणी होते. तर आता इकडे आपल्याला बघायला मिळतात म्हणजे साईडला पांढरा वाघ जसं की आपण सगळ्यांपेक्षा जास्त बघायला जातो ते म्हणजेच पांढरा वाघ. हा बेंगाल वाघातील पांढऱ्या रंगाचा एक नमुना आहे म्हणजेच ही त्याची वेगळी प्रजात वगैरे नाही आहे. फिओमेलनिन हे रंगद्रव्य जे सामान्य बेंगाल वाघांमध्ये असते त्याच्या कमतरतेमुळे पांढऱ्या वाघातील कातळीला त्याला पांढरा रंग राहतो. म्हणजेच ही वेगळी जात नसून त्याच्या एखाद्या कमतरतेमुळे त्याला असा पांढरा कलर येतो म्हणून त्याला पांढरा वाघ असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण जेव्हाही जातो तर तेव्हा वाघ वगैरे बघायला मिळत नाही. म्हणजेच ते झोपलेले वगैरे असतात आणि ते हलायला सुद्धा तयार नसतात. पण यावेळेस असं झालं नाही की तो डायरेक्टली खूप जवळून असं इकडून तिकडे तिकडून इकडे असं फिरत होता आणि सगळेजण या ठिकाणी म्हणत होते की चला ₹40 आपले वर्थ म्हणजेच वाया नाही गेले. आपल्याला जे बघायचं होतं ते बघायला मिळालं. रिॲलिटीमध्ये असं बघून भीती पण वाटत होती. असं वाटत होतं डायरेक्टली इकडे येतं आहे की काय. तर एकदम छान असं वाटत होतं. तर याआधीसुद्धा मी ह्या गार्डनमध्ये 2 ते 3 वेळा जाऊन आले. पण एकदाच फक्त एक नॉर्मलवाला आपला वाघ बघायला मिळालेला होता आणि त्यावेळी हा पांढरा वाघ होता. पण तो एक त्याच्या गुहेमध्ये वगैरे असं गुहेसारखं बनवलेलं आहे. तिथं तुम्ही बघू शकता दगडांचं. तर तो तिथे जाऊन बसलेला होता. त्याच्यामुळे काही म्हणजे दिसलं वगैरे नव्हतं. फक्त एकदम दुरून थोडं दिसत होतं. पण यावेळेस बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं आणि शक्यतो जर ते झोपलेले वगैरे असतील तर तुम्ही सगळं पूर्ण बघून आल्यानंतर नक्की एकदा इथे जाऊन बघा. एखाद्या वेळेस तुम्हाला बघायला पण मिळू शकते. त्यामुळे हे नक्की म्हणजे मिस करत नका जाऊ कारण की एकदम मस्त वाटतं हे बघितल्यावर कारण आपण ₹40 या ठिकाणी तिकीट वगैरे घेऊन करतो. आपल्याला सापांमध्ये वगैरे एवढा इंटरेस्ट नसतो पण जेवढं हे वाघ किंवा मग सिंह तरी आम्ही जो सिंह होता तर तो तेव्हा झोपलेला होता आणि त्याचं जे घर म्हणजे त्याला जे ठेवलेलं होतं ते खूप दूर होतं. म्हणजे हत्ती वगैरे आहेत तिकडे त्यामुळे तिथे जाऊ शकत नव्हतो म्हणून मग ते राहून गेलं. तर इकडे आहे ते म्हणजेच गवा. तर गवा हा दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशिया खंडामध्ये आढळतो आणि हा जगातील सर्वात मोठा गोवणीय प्राणी आहे. तर हा आपल्याला शक्यतो असं काळी गाय वगैरे असते तशाच प्रकारचा आपल्याला हा दिसतो पण गायीपेक्षा थोडासा हा खूप जास्त असा मोठा असतो. तर या ठिकाणी जे असते तर ते पूर्ण वाढ झालेल्या नराला चमकदार काळा रंग तर लहान जे पिल्लं असतात म्हणजेच माद्यांचा जो रंग असतो तर तो तपकिरी असतो.
इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसेल कोल्हा, लांडगा, काळवीट, हत्ती आणि नीलगाय. चला तर मग आता पुढे जाऊयात. आणि या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला खूप जास्त पायी चालावं लागतं, कारण हे एकूण 130 एकरामध्ये जे आहे तर हे पूर्ण कात्रज गार्डन वसलेलं आहे. तर इथे आहे नीलगाय. तर नीलगाय ही कुरुंग वर्गातील भारतीय उपखंडात आढळणारी आकाराने सर्वात मोठी प्रजात आहे. पूर्ण वाढ झालेली नीलगाय नर हे रंगाने निळसर करडे, तर मादी व पिल्लांचा रंग पिवळसर तपकिरी असतो. शुष्क पानझडी प्रदेश, खुरटे, विरळ व गवताळ प्रदेश तसेच शेतजमीन हा नीलगायींचा आवडता अधिवास आहे. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांना राहायला खूप आवडते. आणि नीलगाय ही एकाच ठिकाणी मलविसर्जन करते, त्यामुळे तिचे खूप असे थर साचलेले असतात. तर काळवीटसुद्धा या ठिकाणी समूहामध्ये होते. तर काळवीट हे कुरुंग वर्गातील काळवीट फक्त भारतीय उपखंडामध्ये आढळतात. शुष्क गवताळ, खुरटा व निमशुष्क प्रदेश हा त्यांचा असणारा अधिवास. 5 ते 10 प्राण्यांचा समूह, एक प्रौढ नर व अनेक माद्या असतात. त्यांचे प्राणेंद्रिय व श्रवण क्षमता पुरेशी विकसित नसल्याने फक्त नजरेनेच धोका ओळखतात. जर त्यांना थोडासा धोका जाणवला तर काळवीट विशिष्ट प्रकारे हवेत उड्या मारू लागतात. एकाने सुरुवात केल्यानंतर इतर प्राणीसुद्धा त्यांचं अनुकरण करतात. तर या ठिकाणी जे काळवीट असतात तर हे काळवीटसुद्धा त्यांना खूप मोठे मोठे शिंग असतात. आणि जवळपास या ठिकाणी 15 ते 20 पेक्षा खूप जास्त इथे काळवीट होते. तर त्यांचा एक जो रंग होता तर कुठे काळा, पांढरा, तपकिरी अशा वेगवेगळ्या प्रकारचे काळवीट होते. म्हणजेच त्यावरून नर कोणतं आणि मादी कोणतं यावरून त्यांच्या रंगावरून आपल्याला ओळखता येतं. सोबतच इथे होतं हे चौशिंगा. तर चौशिंगासुद्धा एक प्रकारे काळविटाचाच भाग आहे. आणि हे जे चौशिंगा आहेत तर हे 2 चौशिंगा या ठिकाणी होते आणि यांनी जे आहे तर ते दत्तक घेतलेले होते. म्हणजे जवळपास 1 महिन्यासाठी यांनी हे दोघांना दत्तक घेतलेलं होतं. आणि हे काळविटांच्या एक्झॅक्ट शेजारी जे आहे तर हे चौशिंगा होते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही दत्तकसुद्धा प्राण्यांना घेऊ शकतात. त्यांचा कालावधी एखादा पर्टिक्युलर असतो, 1 ते 2 महिन्यांसाठी किंवा मग 6 महिने, अशा प्रकारे तुम्ही त्यांना दत्तक घेऊ शकता. सोबतच इथे आहे चिंकारा. तर चिंकाऱ्याच्या कातडीचा जो रंग असतो तर तो पिवळसर असतो. आणि त्याच्या पोटाचा जो भाग असतो तर तो फिकट पांढऱ्या कलरचा असतो. आकाराने काहीशी इंग्रजी असं एस अक्षराप्रमाणे यांच्या आकार असणारी चिंकरांची शिंग असतात. आणि काही मादी प्राण्यातही दिसतात, परंतु आखूड असतात. आणि शुष्क पानझडी तसंच खुलं जंगल, वाळवंटी भाग अशा विविध प्रकारामध्ये आपल्याला चिंकारा स्थिरावतो. तर इकडे आहे ते म्हणजेच तरस. तर तरस जे आहे तर हे या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित तुम्हाला दिसलं नसेल, कारण की इथं हे तरस जे आहे तर ते झोपलेलं होतं ते दगडाच्या याच्यामध्ये. आणि या ठिकाणी होतं ते म्हणजेच कोल्हा. पण या ठिकाणी कोल्हा आपल्याला बघायला मिळाला नाही, कारण एखाद्या वेळेस त्याचं एक्सपायर वगैरे तो झालेला असेल, असं काहीतरी असेल, किंवा मग आजारी वगैरे असेल, त्यामुळे या ठिकाणी कोल्हा नव्हता. तर आता आपण जात आहोत ते म्हणजेच हत्ती बघायला. तर हत्ती, कोल्हा आणि त्यांच्यानंतर हत्ती मला बघण्यासाठी खूप मोठं असं डिस्टन्स आपल्याला पार करावं लागतं. आणि जाताना आपल्याला अशा प्रकारचं एक मोठं तळं बघायला मिळतं. तर वाघ, सिंह वगैरे आपल्याला सहसा बघायला मिळत नाही, पण हत्ती वगैरे आपण बघितलेला असतो. म्हणजेच हा आशियाई हत्ती या ठिकाणी आहे. आशिया खंडातील जमिनीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजेच हत्ती. तर हा खाद्य व शोध व खाण्यासाठी दिवसातून 12 ते 16 तास घालवणारा हत्ती आकाराच्या मानाने सुमारे 10% एवढं खाद्य खातो. आणि इथे एकूण 3 हत्ती अशा प्रकारे होते. तर त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे सिंह. पण सिंह आपल्याला बघायला मिळाला नाही, कारण की सिंह होता झोपलेला. तर आशियाई सिंह. तर सिंह मस्त असा एक पाय वगैरे वरती टांगून मस्त झोपलेला होता. बरेचसेच लोक त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते, पण ते काय म्हणजे जे माणसांना वगैरे असतात तर ते बघून त्यांना सवय होऊन जाते, त्यामुळे तो मस्त असा एक पाय झाडाला लावून झोपलेला होता. आणि मग सगळेजण त्याला छुक 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 करत होते, पण ते काय उठायला तयार होत नव्हतं. शेवटी थोडंसं आपण शूट घेतलं आणि मग निघालो ते म्हणजे
वाघ बघायला, तर हा जो बेंगाल वाघ आहे तर तो पांढऱ्या वाघाशेजारीच आहे, पण तो त्यावेळेस झोपलेला होता, त्यामुळे त्याचं शेवटी आपण शूट घेऊयात असं म्हटलं. म्हणून मग तुम्हाला हा वाघसुद्धा शेवटी बघायला मिळते. म्हणजे ज्या प्रकारे आम्ही बघितलं त्याच प्रकारे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवते आहे. तर ह्या वाघासारखाच जो पांढरा वाघ आहे तर तो सुद्धा असतो, पण त्याच्या कमतरतेमुळे त्याचा जो कलर आहे तर तो पांढरा असा दिसतो. आणि शेवटी हा जो वाघ आहे तर तो आपल्याला फायनली बघायला मिळाला. तर तिथे असणारे सगळेजण म्हणत होते की चला वाघ आणि ते पांढरा वाघ वगैरे बघायला मिळाला तर छान असं झालं. म्हणजे 40 रुपयाचं जे आपण तिकीट काढलं होतं तर ते छान. आणि हा जो वाघ होता तर तो मस्त असं लोकांना या ठिकाणी एंटरटेन करत होता. लिटरली तो असं इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत होता, जसं काही त्याला लोकांनी सांगितलेलं आहे की इकडनं इकडे असं फिरायचं, बरोबर इकडे जायचा तिकडे यायचा, अशा प्रकारे तो मस्त असा फिरत होता. आणि सगळेजण म्हणत होते की तो कॅट वॉक केल्यासारखं करतोय, पण तो कॅट नव्हती तर टायगर होता. म्हणून मग सगळेजण तिथे म्हणत होते की टायगर टायगर वॉक करतोय असं. आणि तो मस्त असा पाण्यात बसला, पण सगळेजण त्याला छुक 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 करत होते आणि तो छान असं लोकांकडे बघत होता लिटरली. तर ते त्याला असं वाटलं चला आता थोडंसं आपण अजून फिरलोय, आता अजून एक 5 मिनटं आपण लोकांना एंटरटेन करूयात परत, म्हणून तो बघत होता, बघू शकता तुम्ही. आणि मग तो परत उठला आणि मग परत त्याचं कॅटवॉक करणं चालू झालं. तर तुम्ही ऐका, बघू शकता की कशा प्रकारे लोक एंटरटेन करण्यासाठी कसं करत होते. टाइगर क्या है? हेलो देखो तर टायगरच्या शेजारी म्हणजेच वाघाच्या शेजारी होता तो म्हणजेच बिबट्या. तर जवळपास 4 बिबटे या ठिकाणी होते, पण 4ही बिबटे यायला समोर यायला तयार नव्हते. आणि बिबट्यांचं जे असतं तर ते पूर्ण असं पॅक केलेलं होतं जाळीने, कारण की जे बिबट्या असतात तर ते झाडावरती वगैरे असे चढू शकतात, म्हणजेच ते लांब अशी झेप घेऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांना असं पूर्ण वरतूनसुद्धा पॅक केलेलं होतं जाळीने, जेणेकरून ते झेप वगैरे घ्यायला नको त्यामुळे. आणि जनरली वाघ वगैरे जे असतात तर ते अशी झेप वगैरे घेऊ शकत नाही उंच अशी, त्याच्यामुळे त्यांनी खोल असा खड्डा केलेला होता आणि त्याला जाळी वगैरे लावलेली नव्हती. तरी ते तुम्ही बघू शकता तिकडे ते कोपऱ्यामध्ये 3 ते 4 बिबटे होते, पण ते अशा प्रकारे फक्त तिथेच फिरत होते. आणि एक झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होता, पण ते इकडे यायला काही तयार होत नव्हते. तर सगळेजण हे सुद्धा बघण्यासाठी खूप जास्त अशी गर्दी करत होते, पण ते यायला तयार नव्हते. शेवटी सगळेजण चालले गेले, चला आपण पुढे बघूयात, वाघाला परत बघून घेऊ चित्ता बघण्यापेक्षा. तर चित्ता असं नाव का पडलं किंवा मग त्याला इंग्लिशमध्ये लेपर्ड असं वगैरे का म्हणतात, तर ते सुद्धा त्याची म्हणजेच कसं नाव तयार झालं, लिओपार्ड असं म्हणतात. जनरली आपण लेपर्ड असं प्रोनाऊन्सिएशन करतो इंग्लिशमध्ये, पण त्याचं जे हे आहे नाव वगैरे पडलेलं आहे तर ते लिओ आणि पार्ट असं लेपर्ड असं लिओपार्ड असं जे आहे तर ते तयार झालेलं आहे. इथे अशा प्रकारची एक पाटी लिहिलेली होती लेपर्ड बिबट्या वगैरे अशी, तर ते कसं नाव पडलं, पण आम्हाला 10thला एक लेसन होता त्याच्यामुळे ते माझ्या लक्षात होतं, म्हणून मी ते सुद्धा तुम्हाला माझ्या लँग्वेजमध्ये सांगितलं. त्यानंतर इथे होतं ते म्हणजे शेकरू. तर हे शेकरू जे आहे तर हा भारतामध्ये फक्त आपल्याला आढळतो आणि शरीराच्या वरच्या भागाला तांबूस तपकिरी व काळ्या रंगाचं मिश्रण असतं त्याला, म्हणजेच तो त्या कलरचा असतो. आणि सोबतच त्याचं जे पोट आणि खालचा जो भाग असतो तर तो पांढरा आणि पिवळसर रंगाचा असतो. आणि शेकरू जो आहे तर तो एका झाडाहून दुसऱ्या झाडावर 6 मीटर अंतर किंवा त्याच्यापेक्षा अधिक लांब उडी मारू शकतो. त्यामुळे या ठिकाणी जे शेकरू होतं तर ते पूर्ण असं पॅक केलेलं या ठिकाणी होतं. त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजेच रानमांजर. तर जसं की आपल्याला खूप मोठी अशी वजनाने किंवा मग तिचं तोंड जे असलं तर ते खूप मोठं असलं तर आपण तिला म्हणतो एखाद्या वेळेस रानमांजर किंवा मग बोक्या अशा प्रकारे आपण तिला म्हणतो. तर इथे एक मांजर होती, तर ती मोठी अशी मांजर होती. आणि मांजरांमध्ये सुद्धा लेपर्ड कॅट म्हणजेच वाघाटी, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे मांजरसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर इथे होते ही लेपर्ड कॅट. तर अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे प्राणी
बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात, साप बघायला मिळतात। तर याच्यानंतर आपलं जे होतं ते म्हणजेच या हिस्ट्री या झू मागची काय आहे, हे किती एकरामध्ये वगैरे आहे आणि त्याची निर्मिती कधी झाली या गार्डनची वगैरे, तर त्याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळते। चला तर मग मंडळींनो, तुम्हाला हा पूर्ण डिटेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।